हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आणि गाईज जाताना मी घातले जीन्स आणि टी शर्ट आज बघा. कारण नवरा बोलतो काय नुसती गाऊनवर जाते, काय नुसती गाऊनवर जाते, जा फ्रेश. आता त्यांना हे माहिती नाही आहे की मी कुर्ता घालणार आहे की जीन्स आणि टॉप. आणि आपण आणि मला आवडतं जीन्स आणि टी शर्ट घालायला, पण ना कसं गावात म्हणजे आमच्या गावात राहते ना, मग कसं बाहेर गेल्यावरती कसं माणूस बिंदास राहतो, कसे कपडे वगैरे घालतात. आणि आपलं कसं गावातच राहतो ना, सो त्याच्यामुळे ना घातलेत ना आता, पण मी बाहेर नाही जाणार आहे या कपड्यांवर. आणि आता दाखवतो मी त्यांचे रिॲक्शन काय आहे. आणि ते माझं ना पाणी भरायचं काम चालू आहे, फिल्टर लावलंय टाकीमध्ये आणि मला भांडी. आणि आज केली होती गुर्जी बघा, ती संपलेली आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी उरली पण नाही. आणि मी विचार पण नव्हता केला की मी आज ब्लॉग शूट करायचा. सो आता ना मी पाणी, ते खूप आवाज येते या मशीनचा, मी घरातला बंद करते मशीन. हां, आता ते भरते तिकडे आणि तुम्हाला आता मी ना त्यांचे रिॲक्शन दाखवते, त्यांना काय वाटतं म्हणून. सो मी तयारी वगैरे तर नाहीच करत आहे, तुम्हाला माहितीच आहे. जे आपले रोज म्हणजे ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे की मी तयारी लवकर करत नाही. सो तुम्हाला मी आता दाखवते त्यांची रिॲक्शन. हो अरे तुम्ही बघितलं नाही नक्की काय? बघितलं का भैया? यांचा डान्स एक असतोच. हो, हिचे केस कापायला जाऊ का? सो गाईज चला आता ना मी ना जेवण वगैरे बनवून घेते, लगेच 12 वाजून गेले. तेवढी नाही, एवढी नाही कापायची. एवढी चांगली केस आहेत, सड केस, एवढी भारी केस आहेत पोरीची. आणि हे बघा किती सरळ केस आहे. आणि पोरीला कसे पाहिजेत एवढे, काय ना काय. वेडी का तू? लोक हसतील तुला. हा तिथपर्यंत बघू, चल पप्पाला विचारते. एवढी नाही कापायची, एवढी चांगली केसांची वाट लावते ना. आता नाही, काम आहे मला. सो गाईज चला आपण ना थोड्या वेळात भेटूया. काय करायचं आता? तिला इथपर्यंत तिथपर्यंतच करत बसले. उभे राहा ना, ती बेडच्या खाली जाऊन मला झाडू कसा मारायला भेटेल. सो गाईज आता हे ना केस कापतात तिची. माझी पण केस हेच कापतात, मी यांनाच सांगते. मी पार्लर मध्ये नाही जात कापायला. तुम्ही पार्लरवाले झालेत आता. गुंत काढा व्यवस्थित, तसा नाही पूर्ण असे करा पकडून. आता केस वरत राहतील मग ते. बघ गुंत बघ कसे काढता. असे कसे तुम्ही पार्लरवाले? घ्या आता, नाही पकड. एवढी एवढी कापा नाही, कमी लाय. तू नको हलू अजिबात. रिया स्टॅच्यू, हात काढ. रिया स्टॅच्यू, रिया स्टॅच्यू. हलू नको तू. रिया तुझे कापतायत आता केस, अर्धे कापलेत. करू ना, धारच नाही रे म्हणून आली. नाही. कशी कापतात बघ, काकडी तिकडे अख्खी. आता दुसरी घ्यायची बघू. तुमची घ्या ना, तुमची कुठली ती बारीक नाही जमणार. रियाचे अर्धे केस कापलेत, आता रियाचे थोडे केस कापलेत. हलू नको रे, हलू नको. मग ती पप्पांची. हो रियाचे केस काप. आणि तू म्हणू माझी केस वाढवायची आहेत. वाढव. आमचे तिघांचे मस्त टकाटक खायचं. आमचे तर मस्त. कारण की माझे मोठी केस मला काय करतो. किती केस बापरे, एवढे केस आहे तर जीवाला लागतो. हे भरून ठेवून दे, केसांवर भांडी भेटतात ना. आ एखाद वाटी भेटेल याच्यावरती. एक एक कॉर्नर निघाले, बघितलं का? दिसला का तुम्हाला? काय
तिने ना एका पोरीची अशी एकदम केस बघितलेली म्हणून ती अशी करायला लागली. पण बरे झाले, एवढे शॉर्ट ठीक आहेत नाही का हो? एवढ्या याच्यात आता गुंतन नाही. दिसला का? ताटली पोरगी. आता जास्त ना गुंता, अर्धच गुंतू. रेडी? तुमचा नंबर देऊ का इथं केस कापण्यासाठी? बस झाली ना हो. किती लेवल लेवल करून करून वरती जातील अजून. परफेक्ट आहे. हा हे बी इथं पण टोक निघाले मग. तिथे हलू नका. पार्लर मध्ये म्हणजे मी घेऊन जाणार होते रियाला, सो पण रियाचे पप्पावाले मीच कापते केस. आता बघू, माझे पण कापते थोडीसे. आधीच वाढत नाहीत ना, तर कापून घेते थोडं. त्यांच्या हाताला कशी वाढ आहे. कधी कधी कसं असतं, ते काही लोकांच्या हाताला वाढ असते केस कापल्यानंतर. सो बी झाली बी. हा राहू दे ना. उठून इकडून उठून तिकडून उठून केस कापायला लावलेत. ते बघ किती भांडतात बघ. झाला फायनल झाला. माझे पण घेता का त्याच्यात? रिया मानूचे केस बघ. बघ रिया. फोटो काढ तिला माझा रे, फोटो काढ. फोटो किती बारीक करू. ते अजून बोलते का? ए गप. भेटले ना तेवढे? बरेच कापली तरी. बरीच कापली. एवढी केस कापली तरी तिला कमी पडली. पिशवीमध्ये. मग काय, याच्यावरती एक वाटी येईल. फेकून द्यायच्यावरती. केसांवर भांडी घ्यायला येतात नाही का ते? केस भेटणार नाही कोणला. हो ना, बघ ना किती सिल्की आहेत ना माझी. बाबा तुझी तुला घेतात नाही. रिया इकडे ये. माझी तेवढी खतरनाक. मला जेवण बनवायचंय पटापट. चला गाईज, मी ना इथपर्यंत इथं ना किचन वगैरे सॉरी भात वगैरे ठेवून घेतला आणि भांडी पण थोडी घासून घेतली आणि ना तिथपर्यंत ती हिची केस कापून घेतली यांनी. आता माझी केस ट्राय करतो. कापता का माझी थोडीशी? परफेक्ट आला सेवेचा. कापता का माझी पण? एकदम परफेक्ट. आवाज जोरात गेल्यावरतीच बोलतात. माझी पण कापा, पण माझी नाही एकदम छोटीशीच कापा. अरे तुझी बॉपकट दे. नको बाबा, चांगला नाही दिसणार. पिशव्या थांबा ना, पहिला याच्यात एकत्रच हे करा ना. गाईज, आणि मस्त असं तुम्हाला मी दाखवते. हे बघा मस्त अशी पहिल्यांदा मी बनवणार म्हणजे जेव्हा ते आईच बनवते. सो आज आई नाही घरात आणि आई गेले इकडे काय बघा ते मसाला. सो गाईज ना मी चिंबोरा घेतला, तुम्हाला दाखवते. धुवून वगैरे मस्त स्वच्छ केले आणि मस्त ब्रशने वगैरे घासले त्यांना. एकदम क्लीन करून यांना ठेवून दिले. आणि आता मी ते करते त्यांच्या पायांचा, ते पाय आहेत ना त्यांचे असतात ते फांगडे नाही सॉरी, ते पाय असतात ना हे, यांचा आता ना त्यांना मी वाटून घेते आता. आपल्या ग्रेव्हीला थोडा जाड, म्हणजे जाड होते थोडी ग्रेव्ही आपली, उडत नाही आहे अजून त्याचं पाण्यात. खूप उत्साह आहे. काटा लागला वाटतं त्याचा, मला सगळं लाल झालं. टेस्ट वगैरे पाहिजे. सोना काही आपण पटापट कांदा बिंदा कापून घेते आणि वाटण पण आहे नशीब. मला अशा नवीन नवीन रेसिपीज ना म्हणजे बनवायला खूप आवडतं. आणि पहिलं तर एवढी आवड होती ना काय सांगू तुम्हाला. आणि आता मी म्हणजे आता तर परत आवड येत चालली. कारण मध्ये मध्ये जरा थोडा हे झाला होता, म्हणजे आवडच गेली होती माझी. सो आता माझी इच्छा होती की असा हा वेगवेगळा काहीतरी बनवावा. आणि फेल गेला का मग संपला विषय. परत फेल गेला ना तर मी रिटर्न नाही बनवत बसत, विषयच सोडून देते. असं आहे माझं.
सगळ्यांनी अख्ख्या ठेवलं कारण आम्हाला एक 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 ठेवलं म्हणून मी अख्ख्या ठेवलं. फर्स्ट टाइम बनवले सो काय माहिती नाही कसं आहे पण प्रयत्न करायचे कसं येत तरी. खूप भीती वाटते कसा होतं काय माहिती. माझ्या नवऱ्याचा तोंड पहिलाच पडणार आहे जर चांगला नाही झाला तर, नाही का हो? हा सो काय चला आता ना मी कपडे ते पहिला सुकत टाकते कारण कपडे झाले असतील. काय बघा मस्त असं लाल होतात झालेले आहेत ते. आता ना मी याच्यामध्ये टाकते हा पाणी पायाचं पाणी त्यांच्या टाकते मी आता. ते बोललेले ना हळूहळू टाकायचं एक साईडला. पाणी जास्त झालं आहे पण ते थोडं शिजू दे म्हणजे कसं आत्ताच एक केलं एकच उकळी आली फक्त त्यानं जास्त शिजून दे म्हणजे कसं जरा चावायला जमलं माझ्या नवऱ्याला असं थोडंसं असं येतं नाही तर ओतून जाईल. सो गाईज आपली रेसिपी रेडी झालेली आहे. मस्त लाल भडक दिसते इथे. मला टेन्शन आले आता पप्पाला मी जेवायला वाढत घेतलं बघा. टेन्शन आले कसा होतो इथे. ती सांडवल मागे चटका बसला का माझ मी तोडू का मी तोडू अगदी घाबरायचं काय उचल ना आता. मला 2 हात मागवायला लागतो. 2 तर मागवायचेच आहे बघ. गरम आहे ना हो. पहिला जेवून घेतो आउच तेच चांगले बघ. चांगलं खरंच चांगले का जेवून घ्या. बाबू तुला याच्यातलं काय खाता येईल. हे खा हे खा. नाही खायला कुठे देतो. अरे ते खातात ना चुक मग चुकताचा असतो ते खायचा नाही रे. गरम किती येते काम करा जेव तू. भरलेले आहेत रे भरलेले आहेत. सो काही आमचं आता जेवण झालंय आणि आम्ही आता बसलो चिक्की खायला. डायरेक्ट डब्बाच घेऊन बसलो.